तुम्ही जर शेती घेतली, आपले भाऊ सगळे बाहेर उन्हात तळत येत तरी उभा राहिले, उन्हात रुमाला घेऊन येत डोक्यावर. या वेदनेची मी काळजी घेतो बरं का. तुम्ही उन्हात तळता, तुम्ही पावसात झोडपता, मुंबईत झोडपला पण हटला नाही, त्याला मराठा म्हणतो. त्यांचेच गाड्या घेऊन पळाला तुम्ही. काय मग बेकार पोटे द्या तुम्ही, काय मुंबईत पळत होते. मला पहिले ते कळलं, ते पोलिसाचं बॅरिकेड त्याला चाक असते म्हणून ते पळत होते. अरे बेजार झाले ना. मुंबईत जिवंत केली तुम्ही, जिवंत विचारानं जिवंत केली. आता मुंबईतले लोक काय म्हणतात माहितीये का, परत येणार आहेत का आपण लोक राय तिकडं एकदा या हो पुन्हा. अरे तू इथलंच हे, आम्हाला इतक्याला म्हणावं लागतंय ना. म्हणजे लोकांना लोक कदरत असले तर त्याला आस लागली, आस. तुम्ही मराठ्यांनी मुंबई जिवंत केली विचारानं पुन्हा. नसता त्यांचं 2-3 काम होते, ड्युटी आणि घर. झोपलाच लगेच, उठ लागे निघाला ड्युटीला. हे आपण नवीन एक वातावरण तयार केलं, आपण एक नवीन शांततेची दिशा दिली. आता पण शांततेतच होणार आहे, पण आंदोलन भाऊ असं होणार आहे. आता असं करायचं. पुन्हा मात्र फडणवीस साहेबांना चारी दिशा काहीच दिसलं नाही पाहिजे, नुसते मराठीत दिसले पाहिजे. माझं फडणवीस साहेबांबद्दल वाईट मत नाहीये, पण माझ्या समाजाचं वाटलं होणार असलं तर मी तुम्हाला कोणालाच मोजणार नाही. मला मित्र नको, मला मंत्र्यांशी संबंध नको, मला माझ्या समाजाच्या लेकराच्या चेहऱ्यावर आनंद बघायचा.